रश्मी ठाकरे यांचा आज ठाण्यामध्ये विविध भागांमध्ये त्यांचा दौरा आहे। आज ठाण्यामध्ये टेंबी नाका ह्या देवीचं दुर्गेश्वरी माताचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी महाआरती करण्यात आली। आणि आता रश्मी ठाकरे थोड्याच वेळात जे श्रीरंग वृंदावन सोसायटी आहे त्या ठिकाणी देखील पोहोचणार आहेत आणि देवीचं दर्शन घेणार आहेत। ह्या ठिकाणी देखील महाआरती ह्या ठिकाणी केली जाणार आहे। आपण जर बघितलं रश्मी ठाकरे दरवर्षी ठाण्यात येत असतात आणि देवीचं दर्शन घेत त्या ठिकाणी आरती देखील करण्यात येत असेल। आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते आहेत सर संजय तरे आहेत। दरवर्षी रश्मी ठाकरे ह्या ठिकाणी येत असतात आणि ठाण्यामध्ये विविध देवींचं दर्शन घेतलं जातं, काय सांगाल? नमस्कार। प्रथम सर्व नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाकरे घराण्याने आमचं एकदम घरचं संबंध आहेत। दादा आमचे एकदम बाळासाहेबांनी जवळ होते आणि रश्मी वहिनी जेव्हा जेव्हा ठाण्यात येतात त्या आमच्या घरी येतात, आमच्या देवीला दर्शन करतात आणि ते आमच्याकडे राहतात, म्हणजे घरी बसतात, सगळं चहा पाणी घेतात सगळं, की आम्हाला खूप बरं वाटतं। आणि सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही कुठेही गेलो नाही आहेत, आम्ही कोणाच्या मागे गेलो नाहीत। आम्ही तरे परिवार शिवसेनेच्या मागे उद्धव बाळासाहेबांच्याकडे ठाम आहे आम्ही। त्यामुळे त्या आमच्याकडे एकदम अभिमानाने येतात आमच्याकडे की आपले ठाण्यातलं घर आहे, की आपल्या पाठीशी आहे। किती वर्षांपासून रश्मी ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंब ह्या ठिकाणी येत असतात? दादा आमचे महापौर होते तेव्हापासून बाळासाहेब आलेले आमच्या घरी, मीनाताई ठाकरे येऊन गेल्यात, आमच्याकडे सगळे मुख्यमंत्री येऊन गेलेत, नारायण राणे, तुमचे मनोहर जोशी, सुधीर भाऊ, इव्हन उद्धवसाहेब पण आमच्या घरी येऊन गेलेत, राज ठाकरे येऊन गेलेले आहेत। त्यामुळे ही परंपरा 1993 चालू आहे। नक्कीच आपण जर बघितलं शिवसेना शिंदे गट आहे, 2 गट पडले आणि आता तरे ह्या कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला का? कारण की अशीच एक चर्चा चालू होती की शिंदेंच्या शिवसेनेकडून फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला होता। ह्याविषयी परवाच माझ्या मिसेस मैजुरी संजय तरे, ठाणे उपजिल्हा प्रमुख, यांनी सगळं भाष्य केलेलं आहे। त्यामुळे आता मी चांगला दिवस आहे रश्मी, त्यामुळे मी ह्याविषयी काही बोलणार नाही आहे। नक्कीच आपण बघितलं सगळेच पदाधिकारी ह्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात रश्मी ठाकरे ह्या ठिकाणी येतील आणि देवीचं दर्शन घेऊन या ठिकाणी महाआरती ह्या ठिकाणी देखील केली जाणार आहे। कॅमेरामन योगेश सावंतसह मयूर जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।